अनेक बांधकाम मजूर, मिस्त्री, कामगार रोज मेहनत करून आपलं पोट भरतात. पण सरकारकडून मिळणाऱ्या योजनांचा फायदा मात्र अनेकांना मिळत नाही. याचं कारण म्हणजे नोंदणी न होणं किंवा वेळेवर नूतनीकरण न करणं. म्हणून आज आपण संपूर्ण प्रक्रिया, फायदे आणि मोफत नोंदणीची माहिती घेणार आहोत. सर्वप्रथम आपण समजून घेऊया की बांधकाम कामगार म्हणजे नेमकं कोण. बांधकाम स्थळावर काम करणारे मिस्त्री, सुतार, वेल्डर, लोखंड काम करणारे, प्लंबर, टाइल्स बसवणारे, रंगारी, इलेक्ट्रिकल काम करणारे, कॉन्क्रीट मिक्स करणारे, पेंट करणारे, अशा सर्वांना बांधकाम कामगार म्हणतात. अगदी अल्पावधीत काम करणारे, रोजंदारीवर असलेले देखील यात मोडतात. नोंदणी झाल्यानंतर कामगारांना सरकारकडून अनेक प्रकारच्या योजना व सुविधा मिळतात, जसे शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, आरोग्य विमा योजना, अपघात विमा, प्रसूती सहाय्य, मुलीच्या लग्नासाठी आर्थिक मदत, घर बांधणीसाठी अनुदान, साधन खरेदीसाठी मदत, पेन्शन योजना, अशा अनेक गोष्टींचा मोफत किंवा कमी किमतीत लाभ घेता येतो. पण हे सर्व लाभ घेण्यासाठी नोंदणी आणि नूतनीकरण आवश्यक आहे. नोंदणी करण्यासाठी काही अटी आहेत. वय 18 ते 60 वर्षे दरम्यान असावे, मागील 12 महिन्यात किमान 90 दिवस बांधकाम क्षेत्रात काम केलेले असावे, तसेच आपण कामगार आहोत याचे पुरावे असावेत. नोंदणी करताना किंवा नूतनीकरण करताना काही महत्त्वाची कागदपत्रे आवश्यक असतात. आधार कार्ड, मतदार ओळखपत्र किंवा रहिवासी पुरावा, जन्मतारीख पुरावा म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्मदाखला, कामगार असल्याचा पुरावा म्हणजे कॉन्ट्रॅक्टरचे प्रमाणपत्र, रोजगारपत्र किंवा बांधकाम स्थळाचे फोटो, बँक पासबुक आणि पासपोर्ट साईज फोटो. ही सर्व कागदपत्रे जर आधी तयार ठेवली तर प्रक्रिया अगदी सोपी होते. आता पाहूया नोंदणी प्रक्रिया. सर्वप्रथम ऑनलाईन पद्धतीत महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याण मंडळाची अधिकृत वेबसाईट उघडा, नोंदणी करा हा पर्याय निवडा, नवा अर्ज भरा, ज्यामध्ये नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल क्रमांक, कामाचा प्रकार इत्यादी माहिती भरा. आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा, फॉर्म सबमिट करा आणि अर्ज क्रमांक मिळवा. अर्जाची तपासणी झाल्यावर मंजुरी मिळते आणि ओळखपत्र तयार होते. ऑफलाईन पद्धतीत जवळच्या बांधकाम कामगार मंडळाच्या कार्यालयात जा, फॉर्म भरा, कागदपत्रे द्या, पडताळणी करून नोंदणी पूर्ण करा. नोंदणी एकदा झाली की ती 1 वर्षासाठी वैध असते. नूतनीकरण दरवर्षी करणं आवश्यक आहे, नाहीतर योजना बंद होतात. नूतनीकरणासाठी आधी मिळालेलं सदस्यत्व क्रमांक आणि कार्ड घेऊन जावं. अद्ययावत कागदपत्रे द्या. पूर्वी 25 रुपयांचं शुल्क लागत होतं, पण आता मोफत नूतनीकरणाची सुविधा उपलब्ध आहे. ऑनलाईन नूतनीकरण करताना फक्त माहिती अपडेट करून सबमिट करा. पूर्वी नोंदणीसाठी शुल्क लागत असे, पण आता सरकारने बांधकाम कामगारांच्या हितासाठी नोंदणी आणि नूतनीकरण मोफत केले आहे. यामुळे आर्थिक अडथळा दूर झाला, अधिकाधिक कामगार योजनांचा लाभ घेऊ शकतील आणि गरीब आणि असंघटित कामगारांना संरक्षण मिळेल. अनेकदा लोक नूतनीकरण वेळेवर करत नाहीत, चुकीची माहिती भरतात किंवा आवश्यक कागदपत्रे अपलोड करत नाहीत. यामुळे अर्ज नाकारला जातो. त्यामुळे माहिती बरोबर भरा, फोटोंचे साईज नियमाप्रमाणे ठेवा आणि अर्ज केल्यानंतर अर्ज क्रमांक जतन करा. मित्रांनो, सरकारने दिलेल्या सुविधा वापरणं हा आपला हक्क आहे. नोंदणी करून घ्या, नूतनीकरण वेळेवर करा आणि आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी या योजनांचा लाभ घ्या. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार.